Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.5चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर 2चे हे दोन प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही डाऊट आला तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता. स्टार्ट करू आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय. एक गोष्ट लक्षात ठेवायची की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर देते. ठीक आहे, आता पॉझिटिव्ह आन्सर कसं देते हे बघू. माझ्याकडे 5 एक्झाम्पल्स आहेत. मी सगळे 5च्या 5 एक्झाम्पल स्क्रीनवर तुमच्यासाठी लिहिते. ठीक आहे, आता याला रीड कसं करायचं हे पण सांगते. याला म्हणतात ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 3. एक गोष्ट मी काय सांगितली की नेहमी त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. म्हणजे काय की 3ची पॉझिटिव्ह व्हॅल्यू काय येणार आहे, +3. सो याचं आन्सर येतं 3. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 5. सो ही जी मधली व्हॅल्यू आहे ही जर पॉझिटिव्ह असेल तर ती तशीच लिहायची. आता निगेटिव्ह असेल, सपोज -7 आहे म्हणजे निगेटिव्ह आहे, तर याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू येते +7 म्हणजे पॉझिटिव्ह आली ती. पुढच्या याची काय येणार मग, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 18 विच इज इक्वल टू 18. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 काय येणार, 3. कारण त्यांनीच म्हटलं आहे की जी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू असते ती नेहमी पॉझिटिव्ह असते. आता एक क्वेश्चन देते तुमच्यासाठी की माझ्याकडे एक एक्सची व्हॅल्यू आहे 3. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 3 आहे. तर ह्या एक्सच्या जागी मी कुठल्या व्हॅल्यू टाकू शकते. व्हिडिओ पॉज करा, थोडा वेळ विचार करा आणि मग आन्सर बघा. सो मी आता आन्सर तुम्हाला सांगते. मला माहिती आहे की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ही नेहमी पॉझिटिव्ह असते. ठीक आहे, पण याच्यामध्ये मी काय टाकू शकते, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आणि एक निगेटिव्ह व्हॅल्यू, बरोबर. तो आता जर मी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्सच्या जागी 3 लिहिलं तर याचा आन्सर काय मिळणार आहे, 3. आता मी ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्सच्या जागी -3 केलं, पण याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पण काय येते, 3, जी आपण इथं ऑलरेडी बघितलं आहे. म्हणजेच मी काय सांगू शकते की x इक्वल टू 3 किंवा x इक्वल टू -3 मी पुट करू शकते. ही कन्सेप्ट लक्षात राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्याच बेसिसवर आपण याचे सगळे पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. इथपर्यंत कळालं की मी हे कसं आणलं. जर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 3 दिलं असेल तर त्याच्यात 2 व्हॅल्यूज बनतात, x इक्वल टू 3 आणि x इक्वल टू -3. दॅट्स इट. आपण जाऊयात पुढच्या टॉपिककडे. याच्यामध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5. पहिला प्रश्न दिलेला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 15 - 2 आणि फाइंड द व्हॅल्यू करायचं आहे. म्हणजे याला सॉल्व करून याची जी व्हॅल्यू येईल ते आपलं आन्सर असेल. सगळ्यात आधी काय करणार, मग जी पण व्हॅल्यू दिलेली होती ती लिहून घेतली, करेक्ट. मग पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यूजच्या ह्या 2 रेषा होत्या त्या तशाच ठेवल्या आणि 15 - 2 केलं विच इज इक्वल टू 13. नेक्स्ट स्टेपमध्ये मी हे वरचं जसं होतं ते व्यवस्थित लिहून घेतलं आणि आता तुम्ही सांगा की 13ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू किती येणार आहे, करेक्ट, पॉझिटिव्ह ऑफ 13. पण आपण असं पॉझिटिव्ह साईन लिहित नाही, म्हणून आपला आन्सर आला आहे 13. दॅट्स इट. सिम्पल आहे. फक्त 2 ते 3 स्टेपमध्ये आपल्याला हे ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचा प्रॉब्लेम होता हा सॉल्व झालेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये एक आपल्याला इक्वेशन टाईप दिलेलं आहे. हा क्वेश्चन थोडा डिफरंट आहे याच्या आधीच्या क्वेश्चनपेक्षा. याला सॉल्व कसं करायचं त्याच्यासाठी एक लक्षात ठेवा,
हे आपण ऑलरेडी बघितलं की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स इक्वल टू 3 असेल तर एक्स इक्वल टू आपण 3 लिहू शकतो किंवा एक्स इक्वल टू आपण -3 लिहू शकतो. हीच कन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे इथं. आपल्याकडे इथं एक्स होता आणि ह्या साईडला आहे 3x - 5. सो मी काय लिहून घेणार मग 3x - 5 इक्वल टू 1 आणि 3x - 5 इक्वल टू -1. सेम जसं मी इथं काढले तसेच इथं पण मला हे दोन इक्वेशन मिळाले. सगळ्यात आधी मी पहिलं इक्वेशन सॉल्व करणार. 3x इक्वल टू काय येणार मग 1. हा इथं -5 होता त्याला इथं आणलं तो झाला +5. नेक्स्ट स्टेपमध्ये आलं 3x इक्वल टू 1 + 5 होतं 6. x इक्वल टू काय येणार 6 आणि ह्या 3ला आपण इथं आणलं डिव्हिजनमध्ये कारण ह्या साईडला तो मल्टिप्लिकेशनमध्ये होता. आता 3 × 1 = 3, 3 × 2 = येतं 6 म्हणून x इक्वल टू मिळालं 2. ठीक आहे. सो ह्या इक्वेशनचं फर्स्ट सोल्युशन आपल्याला मिळालं आहे x इक्वल टू 2. आता जो दुसरा इक्वेशन काढला आहे ते सॉल्व करू. 3x इक्वल टू -1 आणि ह्या -5ला इथं आणलं तर तो झाला +5. नेक्स्ट स्टेपमध्ये काय येणार 3x इक्वल टू -1 आणि +5 होतं 4. x इक्वल टू काय केलं 4 आणि ह्या 3ला इकडं आणलं डिव्हिजनमध्ये. आता चेक करा की 3 ने 4ला डिव्हिजन होतं नाही म्हणजे याच्या पुढं कुठलंही कॅल्क्युलेशन आपण करू शकत नाही म्हणून आपल्याला x इक्वल टू 4/3 ही व्हॅल्यू मिळाली आहे. सो अशा प्रकारे आपण ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं जे हे इक्वेशन होतं याच्यात दोन व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. हा प्रॉब्लेम किंवा अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजायला पाहिजे म्हणून मी पुढचा क्वेश्चन पण सॉल्व करून देते तुम्हाला म्हणजे तुमची ही कन्सेप्ट एकदम पक्क आणि व्यवस्थित क्लिअर होईल. तो सेम आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की जर ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इक्वल टू 3 असते तर xच्या जागी आपण 3 टाकू शकतो किंवा x इक्वल टू -3 असतं. हे दोन इक्वेशन आपण काढतो. तसंच हा प्रॉब्लेम सॉल्व करताना सुद्धा आपल्याला दोन इक्वेशन काढावे लागतात. सगळ्यात आधी मी पहिलं इक्वेशन काय लिहिणार मग 8 - x / 2 इक्वल टू 5. हे आलं इक्वेशन नंबर 1. दुसरं इक्वेशन काय लिहिणार 8 - x / 2 इक्वल टू -5. करेक्ट. सो अशा प्रकारे आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले. आता सिंपल जसं आपण इक्वेशन सॉल्व करतो तसंच सॉल्व करू. सो हा आला 8 - x इक्वल टू 5 आला. आता 2 इथं मल्टिप्लिकेशनमध्ये याला इकडे जाऊन काय करणार 2 इथं डिव्हिजनमध्ये होता हा इकडे जाऊन आला मल्टिप्लिकेशनमध्ये. सो 8 - x इक्वल टू 10. शेवटी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची असते म्हणून एक्सच्या जवळपासच्या सगळ्या व्हॅल्यू आपण दुसऱ्या साईडला पाठवणार. सो इथं उरलं -x इक्वल टू 10. हा 8 इथं कुठला आहे पॉझिटिव्ह आहे आणि दुसऱ्या साईडला तो काय होणार निगेटिव्ह. सो -x इक्वल टू आलं 10 - 8 होतं 2 आणि x इक्वल टू काय येणार मग ही जी निगेटिव्ह साईन आहे आपण ही याला देऊन टाकू म्हणून x इक्वल टू आलं -2. सो इक्वेशन 1चं आपल्याला व्हॅल्यू तर मिळाली. सेम जसं ह्या साईडला सॉल्व केलं तसंच आपण इकडं पण सॉल्व करू इक्वेशन नंबर 2 साठी. 8 - x इक्वल टू काय येणार -5. हा आला मल्टिप्लिकेशन ऑफ 2. सो 8 - x इक्वल टू ही मायनस साईन तशीच लिहिली आणि 5 × 2 काय येतं 10. नेक्स्ट स्टेपमध्ये
मायनस एक्स इक्वल टू ह्या 8ला तिकडे पाठवायचं आहे, म्हणून तो काय होणार -8. परत हा आला मायनस एक्स इक्वल टू -10 -8. मायनस मायनस नेहमी होतं प्लस, म्हणजे ह्या दोघांमध्ये होणार ॲडिशन. आणि जी मोठ्या नंबरची साईन आहे ती आपण याला देऊन टाकू. दोघीकडे मायनस आहे म्हणजे हा कट होऊन जाईल आणि आपल्याला मिळेल एक्स इक्वल टू 18. दॅट्स इट. सो इथं आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आपल्याला इक्वेशन दिलं होतं आणि ह्या इक्वेशनची आपण ही फर्स्ट व्हॅल्यू आणि ही सेकंड व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. आय होप तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यूचं कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा.